नमस्कार. माझं नाव वंदना शरदचंद्र पाटणे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी गेली 30 वर्ष झालं शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते. माझे गाजलेलं साहित्य म्हणजे माझी वसुंधरा हा चारोळी संग्रह प्रकाशित केलेला आहे. मी एका वस्तीवरती सध्या कार्यरत आहे. माझे छंद म्हणजे रांगोळी काढणे, सूत्रसंचालन करणे, मुलांना विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये भाग घ्यायला लावणे, नवीन प्रकारचे व्हिडिओ बनवणे आणि सर्व स्पर्धा परीक्षांना बसवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. मला सांगोला तालुका सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटी यामध्ये मी चेअरमन, व्हाईस चेअरमन म्हणूनही काम केलेले आहे. तसेच सोलापूर आकाशवाणीला मी नैमित्तिक निवेदिका म्हणून सध्या कार्यरत आहे आणि चव्हाणवाडी शाळेमध्ये गेली 2 वर्ष माझी मूळ शाळेतून बदली झालेली आहे. चव्हाणवाडी शाळा म्हणजे महूद बुद्रुक. हा, महूद बुद्रुक, केंद्र महूद बुद्रुक. आणि मी आपले सांगोला लोकमत, परत सांगोला वृत्तवेध यामधून सुद्धा मी अनेक प्रकारचे लेख लिहिलेले आहेत. तसेच लेखनी बोलते तेव्हा या समूहाचं मी संकलन करते, उपक्रम देते. शब्दवैभव या समूहाचं दर महिन्याला जे काव्य संमेलन असतं तिथंही मी सूत्रसंचालन करते. अनेक संस्थांकडून मला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकाचे पुरस्कार मिळालेले आहेत. सोलापूर जिल्ह्याचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. सांगोला तालुका पंचायत समितीचा सुद्धा आदर्श शिक्षिका आणि अनेक संस्थांकडून मला जवळजवळ 50 पुरस्कार मिळालेले आहेत. काही पुरस्कार आदर्श दुर्गामाता, आदर्श वीरांगणी आणि आदर्श शिक्षिका म्हणूनही पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच मी सोसायटीमध्येही काम केलेलं आहे. चेअरमन होते, व्हाईस चेअरमन होते आणि उत्कृष्ट प्रकारचं तिथं काम केलेलं आहे. मला मुलांना वेगवेगळ्या परीक्षेमध्ये बसायला आणि त्यामध्ये मार्गदर्शन करायला आवडतं. माझी मुलं मंथन, स्पेक्ट्रम, एटीएस, बुद्धिवंतन, पंढरपूर स्मार्ट मार्च यामध्ये सगळ्या परीक्षांमध्ये माझी मुलं उतरलेली आहेत आणि त्यांनी खूप सर्वोच्च प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. आणि सोलापूर आकाशवाणीला सुद्धा मला 3 महिन्यातून बोलावलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या स्वरचित काव्य गायनाचं तिथं गायन करून घेतलं जातं. आता मी तुमच्या पुढे माझी एक स्वरचित कविता सादर करते. माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे इथं राबता राबता. इथं राबता राबता. इथं राबता राबता गेला जन्म सरून. इथं राबता राबता गेला जन्म सरून. अर बाईच्या जातीला जित्या पणीचं मरण. अरे बाईच्या जातीला जित्या पणीचं मरण. बाई परक्याची ठेव, बाई परक्याचं धन. बाई परक्याची ठेव, बाई परक्याचं धन. तिच्या भोवताली रूढी परंपरांचं कुंपण. तिच्या भोवताली रूढी परंपरांचं कुंपण. वेदनांचे घाव सोशी आसवांच्या संगतीनं. वेदनांचे घाव सोशी आसवांच्या संगतीनं. अर बाईच्या जातीला म्हण नसतच मन. अर बाईच्या जातीला म्हण नसतच मन. याच्या त्याच्या सुखामध्ये म्हणते मी आहे सुखी. याच्या त्याच्या सुखामध्ये म्हणते मी आहे सुखी. सासरच्या दावणीला बांधलेली गायमुखी. सासरच्या दावणीला बांधलेली गायमुखी. जन्म देऊनी बाळाला पुत्रवती होते माय. जन्म देऊनी बाळाला पुत्रवती होते माय. सर्व हक्क बाप दावी सांगा तिचं हाय काय. सर्व हक्क बाप दावी सांगा तिचं हाय काय. ज्योतिबांच्या पुण्याईनं भाग्य तिचं उजळलं. ज्योतिबांच्या पुण्याईनं भाग्य तिचं उजळलं. पाशानी या आयुष्याला जगण्याचं बळ दिलं. पाशानी या आयुष्याला जगण्याचं बळ दिलं. अनेक शिक्षकांच्या व्यक्तिमत्व वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा माझे नंबर आलेले आहेत. स्वरचित काव्य गायनामध्ये सुद्धा मला मुंबई अष्टपैलू कडून मुंबई अष्टपैलू कवयित्री म्हणून पुरस्कार देखील भेटलेला आहे. अनेक समूहाकडून सर्वोत्कृष्टचं मानांकन याही क्षेत्रात मिळालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं लेखन मी करत असते आणि माझ्या मुलांचं सुद्धा वक्तृत्व खूप प्रकारचं छान आहे. जिथं जाईल महूद बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या वक्तृत्व स्पर्धांचं नियोजन केलेलं असतं तिथं सुद्धा माझी मुलं येतात आणि मराठी गौरव प्रतिष्ठान सांगोला यांच्या वतीनं सुद्धा 2025-26 मध्ये माझ्या मुलांनी पहिल्या 1 ते 5 मध्ये नामांकन मिळवलेलं आहे.
आता माझा प्रवास सांगायचा झाला तर लहानपणी एका ऍक्सिडेंट मध्ये माझा अपघातात हात गेला आणि डावा हात गेल्यामुळं उजव्या हातावर माझी सगळी प्रक्रिया सुरू झाली. पण मी न डगमगता सर्व शैक्षणिक कार्य पूर्ण करून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुरुवातीला सांगोला नंबर 1 मध्ये कार्यरत झाले. तिथून माझी बदली महूद केंद्र शाळेत झाली आणि तिथून माझी बदली आता माझा हात वयाच्या 8व्या वर्षी 1984 साली गेलेला आहे. शिक्षण घेतलंय का? मी त्यावेळेस तिसरीला होते. तिसरी पासून मला तुम्ही ह्या अपंगत्वावर वयाच्या म्हणजे तिसऱ्या चौथ्या वर्षापासून 8व्या वर्षापासून मी 8व्या वर्षापासून माफ केली. हम्म. कशामुळे झालेली? एक अशी ट्रक आलेली आणि ती ट्रक आमच्या घरावरती अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली इथं ते गाव आहे आणि 10-12 कॉलेजची मुलं ड्रिंक करून आलेली होती आणि मध्यरात्रीचं त्यांनी आमच्या वाड्यावरती ट्रक घातली आणि त्या ट्रकच्या अपघातामध्ये माझा डावा हात मला गमवावा लागला. शिक्षण कुठं पूर्ण केलं? शिक्षण माझं सांगोला विद्यामंदिर प्रशाला इथं 5वी ते 12वी पर्यंत झालं. 1ली ते 4थीचं जिल्हा परिषद शाळा सांगोला येथे झालं आणि डीएडचं शिक्षण तासगाव येथे झालं. बाकीचं सर्व महाविद्यालयीन शिक्षण माझं सांगोला येथे पार पडलेलं आहे. तुम्ही आता तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी माझ्या माध्यमातून हा संदेश देऊ इच्छिते की आपण जरी दिव्यांग असलो, शरीराने आपण अपंग असलो तरी मनाने अजिबात आपण अपंग बनायचं नाही. वेगवेगळ्या संकटांवर मात करून संघर्षाने आपण जर कष्टाचं जिद्दीचं शिदोरी बांधली, अनुभवांचं बळ घेतलं, आत्मविश्वासाचं बळ घेतलं तर आपण आपलं जीवन नक्कीच फुलवू शकतो. हे मी तुमच्या पुढं माझ्या दिव्यांगाच्या रूपानं आदर्शाचं उदाहरण ठेवते आणि म्हणते, हवी हवी हो जिद्द हवी, मनात उमेद उर्मी हवी, प्रयत्नांची शर्त हवी, ध्येयपूर्ती मगती होई, ध्येयपूर्ती मगती होई. वा. आणि तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एवढी शैक्षणिक क्रांती केली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ग्रामीण भागामध्ये अजून कशाची गरज आहे? ग्रामीण भागामध्ये पालकांचं लक्ष नसतं. मग आपणच त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसवणं, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये उतरवणं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मला जास्त मोलाचं वाटतं. जाणीव जागृती होणं महत्वाचं आहे. शिक्षणाबद्दल असू द्या, वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांबद्दल असू द्या, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांबद्दलच असू द्या, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना यशाचं शिखर दाखवून देणं हे आपल्या हातात आहे. आता जे ग्रामीण भागामधल्या जिल्हा परिषद मराठी शाळा आहे त्याच्याबद्दल पालकांच्या मनामध्ये जी उदासीनता निर्माण झाली, त्याचं प्रमुख कारण काय असतं आणि त्या मराठी शाळा अजून पहिल्यासारख्या भरभराटीला येण्यासाठी शासन स्तरावरून किंवा शिक्षण विभागाच्या माध्यमातून किंवा समाज व्यवस्थेतून कोणते बदल अपेक्षित वाटतील तुम्हाला? जिल्हा परिषदचे शिक्षक हे ऑलराऊंडरच असतात, पण पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन भौतिक सुविधा अभावामुळे बदललेला वाटतोय आणि खाजगी शाळेतल्या मुलांपेक्षा जिल्हा परिषदच्या शाळेतील मुलांची गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता सर नक्कीच चांगली आहे. फक्त पालकांचा दृष्टिकोन बदलायला हवा आणि जिल्हा परिषदचा शिक्षक हा ऑलराऊंडर असल्यामुळं सर्व प्रकारचे उपक्रम ऑनलाईन वगैरे सर्व प्रकारची कामं करून तो आपलं अध्ययन अध्यापनाचं काम करत असतो. यासाठी समाज उदासीनताबद्दल समाज तेवढाच काय आहे की जागरूक असला पाहिजे. समाजाने सुद्धा हे शिक्षकांवर जे अन्यायकारक कामं लादलेली आहेत त्या कामांना कुठेतरी फाटा मिळाला पाहिजे. खडू आणि फळा याची गाठ जर त्या शिक्षकाची मुलांची पडली तर तो नक्कीच जिल्हा परिषदेचा शिक्षक यशाचं शिखर गाठू शकेल आणि माझा हा बांधव तो काम करतोयच. फक्त या समाजानं त्याला एक संधी दिली पाहिजे. आपला पाल्य त्या शाळेमध्ये घातला पाहिजे आणि मुलांची त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण मागणी करून व्यवस्थितरित्या जर आपण यश संपादन केलं तर यशाचं शिखर नक्कीच गाठू शकेल असं मला वाटतंय. नागरिकांकडून तुमची काय अपेक्षा आहे? आता नागरिकांनी त्या शिक्षकांना तेवढे सेवा करण्याची मुलांची संधी दिली पाहिजे. त्या शाळेमध्ये घातलं पाहिजे. त्यांना कोणता अनुभव येतोय काय नाही, मुलांशी शिक्षकांचा संवाद साधला पाहिजे, जेणेकरून प्रश्नोत्तराच्या रूपाने जाणीव जागृती होईल असं मला वाटतं. शिक्षक सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यानंतर जिल्हा आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही शिक्षकांना शेवटचा एक संदेश द्या, काय द्या? शिक्षकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की आपल्या समोर जो पाल्य आलेला आहे त्याच्यामधील सुप्त कलागुण शोधून त्याच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणं आणि त्या पालकांशी चर्चा करून त्याच्यामध्ये कोणते अवगुण आहेत, तो कोणते त्याच्यामध्ये गुण आहेत, कोणते दोष आहेत हे सांगून चर्चा जाणीव जागृतीतून आपण नक्कीच त्या मुलाची प्रगती करू शकतो असं मला वाटतंय. शेवटी मी तुम्हाला
असं सांगेन की वादळ वारा आला तरी प्रकाशाची वाट पाहावी, क्षण कसोटीचा आला तर उरातील जिद्द जपावी, उरातील जिद्द जपावी. हौसले को ये मत बताओ मुझे तकलीफ कितनी है, बल्कि तकलीफ को ये बताओ मेरा हौसला कितना बुलंद है, मेरा हौसला कितना बुलंद है. अहो, जाताना आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला सगळ्यांबरोबर घेऊन प्रगती साधायची आहे. आणि हे करत असताना परमेश्वरा, स्वप्न पाहणारे डोळे आणि स्वप्न साकारणारे हात दे माझ्या सुंदर देहाला, माझ्याच माणसांची साथ दे, माझ्याच माणसांची साथ दे. खूप छान, धन्यवाद.